नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, राज्यात आता काही दिवसात काहीही होऊ शकतं. हे नेमकं काय होणार याची खबरबात मला नाही. पण एक तुम्हाला गॅरंटी देतो की निश्चितच काहीतरी मोठं होणार आहे. आणि त्याची गॅरंटी देताना मी तुम्हाला त्याचं कारणही सांगणार आहे. पण ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आस्था आहे त्या सगळ्यांनी पुढचे काही दिवस हे डोळ्यात तेल घालून जागं राहण्याची गरज आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, की शरद पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे काल चक्क पुन्हा पावसात भिजलेले आहेत. आणि शरद पवार हे जेव्हा पावसात भिजतात त्यावेळेस राज्यात काही ना काहीतरी मोठं होतं. हा अर्थातच मीडियाचा शोध आहे. आणि त्यामुळे मीडिया आता त्याचं अवडंबर माजवणार. आणि त्यातून मित्रांनो तुम्हाला निश्चितच एक मोठं राजकीय खाद्य उपलब्ध होणार. काल शरद पवार नवी मुंबईत त्यांचा कार्यक्रम होता आणि अचानक पाऊस सुरू झाला. आता पाऊस आणि शरद पवार ही एक सुवर्ण संधी असते. शरद पवार कालही छत्री अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकली असती. पण शरद पवार हे पावसात भिजत त्यांनी भाषण केलं. आणि नेहमीप्रमाणे त्यांनी राज्य सरकार, त्यानंतर अजित पवार गट, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आता तुमच्या मनात साताऱ्यातल्या त्या सभेच्या आठवणी जाग्या झाल्या. तुम्हाला आठवतंय मित्रांनो, 2019 निवडणुकीच्या अगोदर प्रचारादरम्यान शरद पवार साताऱ्यात गेले होते. आणि तिथे भाषण करत असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यांच्या एका सहकार्याने म्हणा किंवा कार्यकर्त्यांनी म्हणा धावत जाऊन छत्री आणली आणि ती शरद पवार यांच्या डोक्यावर धरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेव्हा शरद पवारांनी त्याला बाजूला केलं आणि शरद पवारांनी पावसात भिजत भाषण केलं. त्यानंतर मीडियाने त्यांना योद्धा, त्यानंतर महान राजकीय व्यक्ती वगैरे वगैरे काय काय उपमा दिल्या. त्यानंतर मित्रांनो खरी गंमत होती. शरद पवार यांच्या पक्षाचे 52 आमदार आले निवडून. आणि त्यावेळेस असं म्हटलं जात होतं की शरद पवार यांनी पावसात भिजून भाषण केलं म्हणून शरद पवार यांचे जास्त आमदार आले. राज्यात सत्ता बदल झाला आणि त्या सत्ता बदलाला कारण काय देण्यात आलं, तर शरद पवार यांचं पावसात भिजणं. आता त्या आठवणी तुमच्या जाग्या झाल्या असणार, कारण मीडियाने त्यानंतर शरद पवार आणि त्यांचं ते पावसात भिजून केलेलं भाषण हे अक्षरशः डोक्यावर घेतलं, तुमच्या आमच्या माती मारलं. एवढं प्रचंड त्याचा गवगवा झाला की शरद पवारही विचारात पडले की आपण नक्की काय केलेलं आहे. अर्थात पवार साहेब याचा विचार करतात नाही करत हे सगळ्यांना माहिती आहे मित्र. पण ती संधी मात्र पवारांनी घेतली. आता मित्रांनो, काल नवी मुंबईत पुन्हा पाऊस पडला. शरद पवार भाषण करत असताना पाऊस पडणं हे शरद पवारांसाठी सुवर्ण संधी असते. आणि त्यामुळे कालच्या संधीचा पवार साहेबांनी लाभ घेतला. त्यांनी छत्री घेतली नाही, त्यांनी पावसात भिजतच आपलं भाषण केलं, भाषण उरकलं. आणि त्यानंतर पुन्हा मीडियाने त्यांचं ते भाषण नेहमीप्रमाणे डोक्यावर घेतलं. शरद पवारांच्या साताऱ्याची सभा आणि त्याची आठवण करून मीडियाने दिली. काय सांगितलं की साताऱ्याच्या सभेमध्ये शरद पवार यांनी भिजत भाषण केलं आणि म्हणून लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली.
आहे की नाही योगायोग? त्यावेळेस साताऱ्यामध्ये शरद पवारांनी पावसात भिजून भाषण केलं तेव्हा लोकांनी भरभरून त्यांना मतं दिली. आता नवी मुंबईत शरद पवार यांनी पावसात भिजत परत भाषण केलेलं आहे. आता काही मतदान नाहीये किंवा अजून 6 महिने लोकसभा निवडणुकीसाठी आहेत, पण तरीही शरद पवारांनी पावसात भिजून भाषण केलं म्हणजे राज्यात काहीतरी मोठं होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की डोळ्यात तेल घालून बघा, आता लवकरच महाराष्ट्रात काहीतरी मोठं होणार आहे, काहीतरी अफाट होणार आहे. कारण साहेब पावसात भिजलेले आहेत. नुसतं भिजलेले नाहीत तर पावसात भिजून त्यांनी भाषण केलेलं आहे. आणि त्यामुळे माझी तर एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना पण विनंती आहे की कालचा प्रसंग लक्षात घ्या आणि आपलं सरकार हे कोसळणार नाही ना, शरद पवार आपलं सरकार पाडणार नाहीत ना, याकडे लक्ष द्या. अजून संजय राऊत यायचे आहेत पुढे. संजय राऊत हे नक्की बोलतील अशी माझी आशा आहे की शरद पवार पावसात भिजले म्हणजे 1-2 दिवसात हे सरकार कोसळणार आहे की नाही गंमत. असो मंडळी, रात्र वैऱ्याची आहे, जागृत रहा आणि विशेषतः राजकीय आस्था असलेल्या लोकांनी आता महाराष्ट्रात काय होत आहे याकडे डोळे लावून बसा. तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.